चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि विदर्भाचा नंदनवन सुद्धा चिखलदऱ्याला म्हटलं जाते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण, चिखलदरा हे हिल स्टेशन संपूर्ण आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर चिखलदऱ्यापासून आपण निघाल्यावर जसं आपण परतवाड्यापासून जर चिखलदऱ्यामध्ये आलो तर जवळपास 34-36 किलोमीटर आहे आणि जसं आपण चिखलदऱ्याच्या जवळपास पोहोचलो तर सर्वात अगोदर चिखलदऱ्यामध्ये आपल्याला हा या ठिकाणी एक धबधबा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ज्या ठिकाणी हजारो पर्यटन त्या ठिकाणी फोटो शूटिंग वगैरे काढत राहते आणि खूप चांगलं जे पाहण्यासारखं जे एवढं खूप चांगलं या ठिकाणी ठिकाण आहे। हा पहिला जो पॉइंट या ठिकाणी लागते हा धबधबा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो चिखलदरा हे एक नंबर ठिकाण आहे थंड। चिखलदरा आले तर नक्की या ठिकाणी व्हिजिट करा कारण की चांगला पॉइंट। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी या ठिकाणी चिखलदरामध्ये आला आणि चिखलदऱ्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पॉइंट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि चिखलदरा हे जे थंड हवेचं ठिकाण आहे चिखलदरा आणि भरपूर पर्यटक या ठिकाणी जे लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने एका दिवशी पर्यटन या ठिकाणी येते आणि चिखलदरामधले जे असे सर्व पॉईंट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दाखवणार आहे। जसं देवी पॉईंट झालं, त्याचबरोबर जे भीमकुंड झालं, त्याचबरोबर पवनचक्की झालं, त्याचबरोबर गार्डन झालं, तर बरेच काही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे चांगले चांगले पॉईंट आहेत तर ते सर्व पॉईंट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चिखलदऱ्यावरून आपण निघाल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला हा पॉइंट या ठिकाणी दिसणार आहे, बघू शकता इथून चांगला नजारा दिसतो आणि एकदम थंड हवा या ठिकाणी येते। उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, एकदम थंडी हवा या ठिकाणी राहते। एक लक्षात ठेवा, आता जिथून आम्ही व्हिडिओ शूट करून राहिलो तर या ठिकाणी एवढी थंडीगार हवा आहे, एक लक्षात ठेवा। आणि चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चिखलदरा हे फेमस आहे। आणि त्याचबरोबर चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये येते, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यापासून चिखलदरा हे 82 किलोमीटर अंतरावर येते। आणि चिखलदऱ्याला जर यायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला परतवाड्याला यायला लागते। तुम्हाला जर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण पाहायचं असेल तर अमरावती जिल्ह्यापासून हे जवळपास 83-84 किलोमीटर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण येते। आणि सर्वात अगोदर अमरावतीपासून आपल्याला परतवाड्याला जायचं आहे, जे की 48 किलोमीटर येते परतवाडा अमरावतीवरून। आणि परतवाड्यावरून आपल्याला चिखलदरा जायचं आहे, ते येते जवळपास 33-34 किलोमीटर, अशा प्रकारे लांब आहे। आणि सर्वात पहिले आपण जेव्हा चिखलदऱ्याला जातो तर सर्वात पहिला जो पॉईंट या ठिकाणी लागते तर तो भीमकुंड पॉईंट हा बघू शकतो तुम्ही। या ठिकाणी बरेच काही बॅनर वगैरे या ठिकाणी लावलेले आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये जे जवळपास आपल्याला हा भीमकुंड जे पॉईंट हा खूप लंबा आहे, म्हणजे 1-1.5 किलोमीटर पैदल आपल्याला चालावं लागते। जेव्हा आपण रोडवर पार्किंगला गाड्या वगैरे ठेवतो तिथून आपल्याला 1-1.5 किलोमीटर पैदल इकडे चालवता यावं लागते, कारण की खूप लांब आहे हा भीमकुंड पॉईंट। आपल्याला वाटते की बा जवळच आहे पण खूप लांब आहे या ठिकाणी, एक लक्षात ठेवा, खूप लंबा आपल्याला पैदल यावं लागते। आणि हा भीमकुंड पॉईंट आहे, या ठिकाणी हजारो पर्यटन एका दिवशी या ठिकाणी येते। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे बरेच काही डेव्हलपमेंट आता झालं आहे, तर या ठिकाणी सायकलिंग सुद्धा आला आहे। सायकलिंग जर तुम्हाला करायचं असेल तर 500 रुपये तिकीट त्यामध्ये आहे पर कॅन्डिडेट। त्याचबरोबर यामध्ये झुला सुद्धा आपण लटकत त्या ठिकाणी तिकडल्या पहाड्यावर जातो तर त्याचे सुद्धा 400 रुपये द्यावं लागते। आणि झुला सुद्धा इथं आलेला आहे, झुल्यावर सुद्धा आपण लटकू शकतो, त्याचे सुद्धा 200-400 रुपये तिकीट यामध्ये आहे। तर तुम्हाला समोर दिसत असेल। आणि भीमकुंड हा पॉईंट म्हणजे पाहण्यासारखा आहे, कारण की कुदरतचा नजारा या ठिकाणी म्हटलं जाते, कारण की पाहण्यासारखं तुम्ही पाहिलं तर भरपूर म्हणजे इथून पूर्ण ढग सुद्धा आपल्याला दिसते, खूप उंचावर आहे। आणि इथून मोठा ज्या धबधबा जे आहे हा 12 महिने या ठिकाणी वाहत राहतो। तुम्ही 12 महिने या ठिकाणी या, हिवाळा म्हणा पावसाळ्यात म्हणा कधी या तुम्हाला इथं हा धबधबा वाहताना दिसणार आहे। आणि एक नंबर नजारा आहे, पाहण्यासारखा आहे, एक नंबर आहे। आणि हजारो पर्यटन या ठिकाणी येते, लक्षात ठेवा। तर चांगलं ठिकाण आहे, या ठिकाणी फोटोवाले सुद्धा असते। त्याचबरोबर बरेच काही या ठिकाणी जीप सुद्धा इथून चालते, जीप मध्ये सुद्धा आपण बसलो तर त्यामध्ये तिकीट महाग आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगला पाहण्यासारखा हा पॉईंट आहे भीमकुंड, बघू शकतो तुम्ही, हिरवं दाट नजारा आजूबाजूनं आणि चांगलं जे विद्यार्थी मित्रांनो पाहण्यालायक आहे। आणि एक नंबर या ठिकाणी गमती निसर्गरम्य वातावरण आहे, ठीक आहे। तर चांगली ही या ठिकाणी चांगला जे व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर चांगलं जे हे पाहण्यासारखं आहे। आणि बाजूने जे या ठिकाणी खांब सुद्धा आहे की जेणेकरून आपला तोल तिकडे गेला नाही पाहिजे। तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही चिखलदरा जर जात असेल तर या ठिकाणी बचवून आपल्याला राहायचं आहे, कारण की थोडीशी सुद्धा मिस्टेक आपल्या अंगावर येऊ शकते, एक लक्षात ठेवा, थोडी सुद्धा चूक आपल्या अंगावर येऊ शकते। तर बऱ्याच काही अशा घटना या ठिकाणी घडलेलं आहे। तर बघू शकता चांगलं जे हे ठिकाण आहे पर्यटन स्थळ। तर चिखलदऱ्यामध्ये जवळपास बरेच काही पॉईंट आहे, तर ते सर्व पॉईंट मी तुम्हाला दाखवणार आहे। पंचबोल पॉईंट झालं, त्याचबरोबर देवी पॉईंट झालं, त्याचबरोबर गाविलगड किल्ला झालं, त्यानंतर गार्डन झालं, फॉरेस्ट गार्डन झालं, ते सुद्धा आपण पुढे तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू आपल्याला पाहायचा आहे।
त्यानंतरचा हा तिसरा पॉइंट आहे, तर याला पंचबोल पॉइंट सुद्धा म्हटलं जाते। तर बघू शकता हा पंचबोल पॉइंट आहे। या ठिकाणी तुम्हाला सर्व दुकानं दिसणार आहे आणि प्रत्येक दुकानामध्ये जे या ठिकाणी महागडं सामान तुम्हाला भेटणार आहे। जर समजा तुम्हाला चहा वगैरे या ठिकाणी प्यायचा असेल तर 10 रुपये कॉट या ठिकाणी, जो आपल्या इकडे 5 रुपयाचा उलशा कपात भेटते तर तो कप इथं 10 रुपयाचा चहा भेटते तसा, कारण की बम महाग या ठिकाणी भेटते। तर हा जो पॉइंट तुम्ही पाहून राहिले तर हा पंचबोल पॉइंट आहे। तर आपण पंचबोल पॉइंटवर चाललो। इथून सुद्धा आपल्याला वरचे सगळे पहाड या ठिकाणी दिसत आहे आणि भरपूर उंचीवर जे हे ठिकाण आहे, एक लक्षात ठेवा। तर पाहू शकता तुम्ही, चांगलं पाहण्याजोगतं या ठिकाणी आहे। तर चांगला हा पॉइंट आहे पंचबोल, आणि इथं आपल्याला पैदलच यावं लागते। जवळपास इथं सुद्धा आपल्याला अर्धा किलोमीटर पैदल चालत यावं लागते, तेव्हा कुठं हा पंचबोल पॉइंट आपल्याला पाहायला भेटते, कारण की पैदलच खूप या ठिकाणी चालावं लागते। बघू शकता तुम्ही। तर आपण या ठिकाणी आलेलो आहे पंचबोल पॉइंट पाशी। या ठिकाणी पहा तुम्हाला तंबू या ठिकाणी दिसणार आहे, दुकानाचे तंबू या ठिकाणी दिसणार आहे। तर या ठिकाणी चहा वगैरे सुद्धा महाग आहे, 10 रुपयाचा कप यामध्ये उलसाक भेटते, एक लक्षात ठेवा। तर इथं जीप वगैरे आहे, इथं जर समजा जीप मध्ये बसायचे असेल तर याचे सुद्धा तिकीट जास्त महागड्या राहते, एक लक्षात ठेवा। तर पैदल गेलेलं यामध्ये बरं राहते, एक लक्षात ठेवा, कारण की पैदल आपलं संपूर्ण म्हणजे पायनं सुद्धा होते आपल्या यामध्ये। आणि हा पंचबोल पॉइंट आहे, इथं सुद्धा हजारो पर्यटन एका दिवशी राहते आणि त्याचबरोबर शनिवार रविवार जर पाहिलं तर पूर्ण फुल राहते। तुम्ही बघू शकता इथून एवढं खास पाहण्याजोगतं आहे। समोरून जर पाहिलं खाली तुम्हाला दिसत असेल एक आणखीन इथं एक धबधबा वाहून राहिला, वरून धबधबा वाहून राहिला आणि खाली एकदम जे आहे खाई आहे यामध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वानरं भरपूर या ठिकाणी राहते आणि प्रत्येक पॉईंटवर वानरं या ठिकाणी राहते। आणि इथून जर पाहिलं आपण समोर तुम्हाला दिसत असेल पूर्ण ढग आहे, तिथे जे तुम्हाला समोर दिसून राहिले ते पूर्ण ढग आहे, ते पूर्ण ढग आहे। तर इथून पूर्ण पंचबोल पॉईंटवरून पूर्ण आपल्याला ढग इथून दिसते चिखलदऱ्याचे, एक लक्षात ठेवा, कारण की जे आपण जे वरचे जे ढग राहते आपल्याला जे गावावरून समजा जे वरचे ढग दिसते तर ते हे संपूर्ण ढग ह्या पंचबोल पॉईंटवर आपल्याला इथून दिसून राहिले। तर इथून संपूर्ण ढग आपल्याला दिसते, पूर्ण ढग, आणि समोर जे ढगातून तुम्हाला दिसत असेल भरपूर असं ढगांचं त्या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, जवळून ढग त्या ठिकाणी दिसते। तर खूप सारे या ठिकाणी ढग इथून दिसते, एक लक्षात ठेवा। बघू शकता तुम्ही हा पंचबोल पॉइंट आहे, तर इथं सुद्धा पाहण्यासारखं आहे आणि भरपूर हजारो पर्यटन या ठिकाणी एका दिवशी येते। तर बघू शकता चांगला या ठिकाणी व्ह्यूज आहे, इथून फोटो वगैरे सुद्धा चांगले जबरदस्त निघते आणि त्याचबरोबर फोटोवाले सुद्धा या ठिकाणी राहते। बघू शकता हा पंचबोल पॉइंट आहे, खूप चांगला म्हणजे पाहण्यासारखा आहे, निसर्ग रम्य या ठिकाणी वातावरण आहे, कुदरतचा नजारा आहे। नक्की या ठिकाणी भेट द्या, नक्की विजिट करा, कारण की पाहण्याजोगतं आहे चिखलदरा, कारण की थंडगार हवा राहते, कारण की थंड हवेचं ठिकाण आहे। तर बघू शकता तुम्ही, आणि आमचे हा मित्र त्याच्यानंतर चौथा जो पॉइंट या ठिकाणी लागते तर तो आहे फॉरेस्ट गार्डन। तर हे फॉरेस्ट गार्डन आपल्याला समोरच या ठिकाणी भीमकुंडीच्या समोर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर फॉरेस्ट गार्डन याला म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। तर ज्यांना सुद्धा ह्या गार्डन मध्ये जायचं असेल तर नक्की जा, कारण की एक नंबर गार्डन आहे हे आणि खूप म्हणजे पाहण्यासारखं आहे। आणि यामध्ये सुपारीचे झाडं झालं आणि बरेच काही यामध्ये झाडं तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर लहान लेकरांसाठी खेळण्याचे सुद्धा या ठिकाणी जसं आगस पायना वगैरे झालं, त्याचबरोबर झुला वगैरे झालं, त्याचबरोबर घसरण गुंडे वगैरे झालं आणि एकदम हिरवेगार या ठिकाणी झाडं आहे, एक नंबर पाहण्यासारखं पाहण्याजोगतं या ठिकाणी हे गार्डन आहे। फॉरेस्ट गार्डन सुद्धा याला म्हटलं जाते आणि यामध्ये एक रेल्वे जाते। तर तुम्ही पाहू शकता ह्या रेल्वे सुद्धा या गार्डन मधून फिरते, त्याची 20 रुपये तिकीट आहे त्या रेल्वेची। तर ते सर्व गार्डन मधून जाते, तर नक्की एकदा विजिट करा, या ठिकाणी एक नंबर आहे, पाहू शकता तुम्ही। तर पाहण्याजोगतं आहे, कारण की हिरवं दाट जंगल आहे, हिरवं दाट गार्डन आहे हे। तर पाहण्यासारखं एक नंबर आहे, पाहण्यासारखं यामध्ये झुले वगैरे आहे, त्याचबरोबर बरंच काही यामध्ये पाहण्याजोगतं आणि निसर्ग रम्य वातावरण यामध्ये आहे। तुम्हाला या ठिकाणी जम्पिंगचं सुद्धा दिसणार आहे, बघू शकता तुम्ही।
तर चांगला आहे पाहण्याजोगतं एक नंबर या ठिकाणी. म्हणजे एवढं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी की म्हणजे या गार्डनमध्ये आपण आलो तर जावशीच वाटत नाही यामध्ये. आणि फोटो सुद्धा एक नंबर निघतात आणि एक नंबर पाहण्याजोगतं हे गार्डन आहे. आणि बरेच काही यामध्ये झाडं तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि कॉफीचे सुद्धा यामध्ये काही तुम्हाला झाडं पाहायला भेटणार आहे. तर फॉरेस्ट गार्डन आहे, फॉरेस्ट गार्डन याचं नाव आहे. ज्यांना सुद्धा जायचं असेल तर फॉरेस्ट गार्डन तरी आपण विचारलं तर कोणी तुम्हाला सांगून देणार आहे. आणि रोडावरच आहे हे फॉरेस्ट गार्डन, तुम्हाला रोडावरच दिसणार आहे. रोडावरच हे गार्डन आहे फॉरेस्ट गार्डन. तर चांगलं हे पाहण्याजोगतं तुम्ही पाहू शकता. चांगल्या म्हणजे सर्व यामध्ये आहे, सर्व प्राण्यांचे यामध्ये पुतळे आहे. जसं हे झालं त्याचबरोबर उंट झालं, त्याचबरोबर हरिण वगैरे झालं, वाघ वगैरे झालं, पाहू शकता तुम्ही. सर्व म्हणजे पाहण्यासारखं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर चांगलं म्हणजे खेळण्याजोगतं सुद्धा आहे आणि एक नंबर तुम्ही या ठिकाणी जेवण वगैरे सुद्धा करू शकता. तर एक नंबर गार्डन आहे हे. फक्त 20 रुपये तिकीट आहे याची, 20 रुपये तिकीट आहे एका व्यक्तीची. एका जणाला जर जायचं असेल तर 20 रुपये तिकीट इथं लागते, पाहू शकता तुम्ही. तर मोठं गार्डन आहे चिखलदऱ्यामधलं. तर चिखलदऱ्यामध्येच येते हे फॉरेस्ट गार्डन. तर चांगलं हे गार्डन आहे, तुम्ही पाहू शकता. इथं म्हणजे एक नंबर पाहण्यासारखं एवढं आहे की म्हणजे इथून म्हणजे एवढं मन या ठिकाणी रमते की तुम्हाला काय सांगू. तर एकच नंबर आहे. तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी जे बॅकग्राऊंड सुद्धा या ठिकाणी लावलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. इथं पण चांगलं आहे, म्हणजे एक नंबर या ठिकाणी डेकोरेट केलेलं आहे. आणि समोर तुम्हाला दिसत असेल रेल्वे स्टेशन सुद्धा समोर. त्या रेल्वे स्टेशनापाशी तुम्ही तिथंच रेल्वेमध्ये बसू सुद्धा शकता. तिथं 20 रुपये तिकीट आपल्याला फाळावं लागते. 20 रुपये तिकीट फाळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बसू देते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर पाहू शकता तुम्ही एक नंबर गार्डन आहे आणि पाहण्यासारखं आहे हे. आणि एकच नंबर आहे. हिरवगार जंगल आहे, पूर्ण हिरवगार गार्डन आहे. आणि हजारो पर्यटक या ठिकाणी जे व्हिजिट करतात, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर हे रेल्वे स्टेशन बघू शकता, मेळघाट चिखलदरा रेल्वे स्टेशन. तर 20 रुपये तिकीट यामध्ये असते, एक लक्षात ठेवा. 20 रुपयात तुम्ही या रेल्वेमध्ये बसू शकता. तर अशा प्रकारे हे गार्डन आहे. नक्की एकदा आले तर नक्की व्हिजिट करा, कारण की चांगलं आहे, पाहण्याजोगतं हे गार्डन आहे.
चालूच आहे शूटिंग. पॅरेग्राफ हे किती माहोल आहे. काय लक्ष ठेवतो बेटा. या कुत्रा चालू राहील. किती माहोल गार्डन आहे. पहिले जायला पाहिजे होतं इथं. काय म्हणतो त्याची गोष्ट त्यांना भरून घेतल्या असतात. कॅन भरून आणतो. फोटो मग करता. पहिले चाकू चाकू लिहाच्या चाकू घेतला ना. अशी शिट्टी मारली कोणी पाहिजे. अबे पाणी भरून आणावं लागते ना. अगोदर असलं तर मग नंतर पाणी कुठे भेटते. शिस्त पाडा शिस्त. अरे मी काय म्हणतो चाकू आणत नाही काय बाहेरून. रत्नशीता यायला सांगा. ऊपर से आना.
त्यानंतरचा जो पॉईंट लागते हा जो तुम्ही पॉईंट पाहून राहिले तर याला मोजरी पॉईंट म्हटलं जाते. चिखलदरामधला हा मोजरी पॉईंट आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर लव चिखलदरा असं त्या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे. तर हाच तो पॉईंट आहे. तर इथून सुद्धा चांगलं एक नंबर दृश्य इथून दिसते, पूर्ण ढग वगैरे इथून दिसते. बघू शकता हा वाला तो पॉईंट आहे चिखलदरा, लव चिखलदरा हा जो तुम्हाला पॉईंट दिसून आला तर यालाच जे मोजरी पॉईंट म्हटलं जाते. तर मोजरी पॉईंट आहे याचं नाव, या पॉईंटचं मोजरी पॉईंट आहे. आणि इथं सुद्धा लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने एका दिवशी पर्यटन येते. पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी पर्यटक एका दिवशी येते, म्हणजे भरपूर या ठिकाणी गर्दी राहते. आणि तुम्ही जर शनिवारी रविवारी आले ना तर जवळपास 4-4, 5-5 किलोमीटर पर्यंत गाड्याचा एवढा ट्रॅफिक जाम राहते यामध्ये. तर ज्यांना सुद्धा चिखलदरामध्ये यायचं असेल तर शनिवार रविवारला येऊ नका, कारण की शनिवारी रविवारी भरपूर गर्दी या ठिकाणी राहते. सोमवार ते शुक्रवार पर्यंत मोजरी दिवशी आले तर तुम्ही बघू शकता निसर्ग रम्य वातावरण या ठिकाणी इथून दिसते. पूर्ण ढग वगैरे दिसते. काय नजारा आहे, एक नंबर जबरदस्त नजारा या मोजरी पॉईंटवरून तुम्हाला दिसणार आहे, कारण की एक नंबर पाहण्याजोगता हा नजारा आहे. आणि इथून सर्वच आपल्याला पूर्ण इथून जे पहाड इथून दिसते आणि वरचे ढग सुद्धा इथून दिसते आणि एक नंबर पाहण्याजोगता नजारा आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि हजारो पर्यटक या ठिकाणी एका दिवशी येते आणि काय पाहण्यासारखं जे या ठिकाणचा नजारा आहे, पूर्ण इथून पहाड दिसते आणि हे एकदम उंचावर आहे. एक लक्षात ठेवा, हा जो मोजरी पॉईंट आहे एकदम उंचावर आणि याच्या खाली जर आपण पाहिलं तर पूर्ण खाईच खाई आहे अंदर. एक लक्षात ठेवा, खूप अंदर हे खाई आहे आणि हे सर्वात वरता आहे. एक लक्षात ठेवा, हा मोजरी पॉईंट आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर पॉईंट मी तुम्हाला दाखवून राहिलो, हा देवी पॉईंट आहे. तर हा देवी पॉईंटला बघू शकता तुम्ही, उंट झालं, त्याचबरोबर आगस पायने झालं, त्याचबरोबर झुले वगैरे झाले, मोठे मोठे ड्रॅगन झुले झाले. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला जीप वगैरे सुद्धा इथं दिसणार आहे. घोडे सुद्धा, घोडसवार सुद्धा तुम्हाला इथं दिसणार आहे. उंटाची सवारी झालं. तर यामध्ये बरेच काय सायकलिंग सुद्धा यामध्ये आहे. सायकल सुद्धा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ट्रक वगैरे सुद्धा या ठिकाणी आहे, म्हणजे मॉन्स्टर ट्रक सुद्धा या ठिकाणी आहे. तर बघू शकता तुम्ही, आणि मोठे मोठे आगस पायने सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि एक नंबर आहे या ठिकाणी. आणि लाखोच्या संख्येनं पर्यटन या ठिकाणी राहते आणि इथून सुद्धा खूप म्हणजे पाहण्यासारखं दृश्य आहे, बघू शकता तुम्ही. तर यामध्ये आपल्याला तिकीट भरावं लागते, कारण की ज्यांना सुद्धा घोडसवारी करायची असेल तर त्याची वेगवेगळी याची तिकीट राहते, एक लक्षात ठेवा. तर पाहू शकता अशा प्रकारे हे एक नंबर चिखलदरा हे एक नंबर म्हणजे पाहण्याजोगतं हे ठिकाण आहे. तर एक नंबर जे विद्यार्थी मित्रांनो निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे, तुम्हाला दिसत असेल तर पाहू शकतो तुम्ही. एक नंबर या ठिकाणी वातावरण आहे आणि खूप एक नंबर माहोल आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे हे चिखलदरा आता हे देवी पॉईंटच्या बाजूचं आहे. तर देवी पॉईंट सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्ही हे देवी पॉईंट पाचचे. तर देवी पॉईंटच्या बाजूनच या ठिकाणी मोठं हे पटांगण आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी आगस पायने वगैरे या ठिकाणी लावलेले. तर मेल्यासारखंच या ठिकाणी पूर्ण ह्या एक लक्षात ठेवा, जत्रा भरल्यासारखंच या ठिकाणी त्यांनी करून ठेवलेलं आहे. तर सर्व गोष्टी या ठिकाणी आहे. आणि खाली इकडे जर आपण पाहिलं तर खाली आपल्याला खाई तुम्हाला दिसणार आहे. हे समोर जे लोक पाहून राहिले तर तिथून पूर्ण खाई दिसते, पाहू शकता तुम्ही. आणि म्हणजे हे जे ठिकाण आहे पूर्ण पहाडाच्या वरता, एक लक्षात ठेवा. आणि याच्या खाली सुद्धा म्हणजे कितीतरी फूट अंदर या ठिकाणी, खूप खाली या ठिकाणी आहे आणि वरतं हे सर्व ढग वगैरे सुद्धा राहते, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे चिखलदरा आहे, पाहू शकता. काय निसर्गरम्य वातावरण आहे, एकच नंबर वातावरण आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एवढा खाली आहे, बघू शकता. तुम्हाला गाव वगैरे सुद्धा दिसत असेल हे. तर एक नंबर नजारा आहे इथून. तर हे सर्व पहाडाच्या वरचा नजारा आहे, बघू शकता तुम्ही.
त्यानंतर पाहू शकता हा 6वा पॉईंट आहे, देवी पॉईंट याला म्हटलं जाते. पाहू शकता काय निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी, पाहण्यालायक या ठिकाणचं वातावरण आहे. तर इथून आपल्याला पायऱ्यावरून खाली उतरावं लागते. देवी पॉईंट हा चिखलदऱ्यामधला 6वा पॉईंट आहे हा. तर पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे वातावरण, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे देवी पॉईंट. तर या ठिकाणी एक देवीचं मंदिर तुम्हाला दिसणार आहे आणि ह्या देवी मंदिर बघू शकता तुम्ही. आणि ते पहाडाच्या खाली जे हे देवीचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता, एकदम नॅचरली आहे. तर हे देवी पॉईंट याला म्हटलं जाते, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. तर हे संपूर्ण देवी पॉईंटचा नजारा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी डेव्हलपमेंट या ठिकाणी केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हजारो पर्यटक या दिवशी एका दिवशी येत असते. तुम्ही बघू शकता समोर हे देवीचं मंदिर आहे आणि हे पहाडाच्या अंदर आहे. आणि ह्या मंदिराचा जो इतिहास आहे, तर ह्या देवीने जे राक्षसाचा वध केला होता असा काही इतिहास ह्या मंदिरात आहे, देवी पॉईंटचा आहे. आणि हे जे तुम्ही देवी पॉईंट पाहून राहिलो, तर ह्या जसं तुम्ही त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले अंदर, तर तुम्हाला झरे त्या ठिकाणी वाहताना दिसते. ते अंदर जर तुम्ही गेले ना ह्या मंदिराच्या अंदर, तर पाणी जे विद्यार्थी मित्रांनो ऑटोमॅटिक पाणी त्या ठिकाणी झरी म्हणजे पाणी ऑटोमॅटिक तिथं ठपकते खाली. त्या पहाडावरचं पुरं पाणी ठपकते अंदरून, एवढं म्हणजे हे 12 महिने पाणी चालूच राहते ह्या देवीच्या मंदिरातलं. तर म्हणजे ते पहाडातून पूर्ण पाणी म्हणजे असे आपण अंदर गेलो ना, आपण अर्ध वलव त्या ठिकाणी होऊ शकतो, एवढं पाणी ऑटोमॅटिकच त्या पहाडाच्या खालून झरत राहते, एक लक्षात ठेवा. आणि एक नंबर पाहण्याजोगतं आहे हे मंदिर, तुम्ही बघू शकता. आणि ते पाणी जे आहे आणि आपल्या शरीरासाठी आणि स्वास्थ्यासाठी चांगलं म्हटलं जाते. ह्या पाण्याला तुम्हाला दिसत असेल, बघू शकता. हे पाणी जर पिलं तर सर्व आपलं जे दुःख दर्द जे आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व ठीक होते, असं काही लोकांचं म्हणणं या ठिकाणी आहे. सर्व दुखणं दूर या ठिकाणी होऊ शकते, एवढं ते पाण्यामध्ये चांगलं आहे ते पाणी म्हणते, बघू शकता तुम्ही. तर हे पूर्ण झरे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वाहून राहिले देवीच्या मंदिराखाली, ते बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे संपूर्ण देवी पॉईंट याला म्हटलं जाते. या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे देवीचं मंदिर या ठिकाणी आहे, तुम्हाला दिसत असेल. तर पूर्ण तो पहाडाच्या खाली आहे हे देवीचं मंदिर आणि ते पाणी वरून त्या ठिकाणी झरत आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. काही राव पाहून चालेल काय आणि देवी पॉईंटच्या समोर तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचा एक पुतळा दिसणार आहे आणि त्याचबरोबर गाडगे बाबांचा सुद्धा तुम्हाला पुतळा दिसणार आहे आणि त्याच्याच बाजूने झरा वगैरे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वाहताना दिसत असेल. तर हा जो तुम्ही पाहून राहिले हा 7वा पॉईंट आहे, हा किल्ल्याच्या समोरचा पॉईंट आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी बरेच काही पर्यटक येतात आणि भरपूर नाचतात या ठिकाणी, ठीक आहे. आणि याच्या खाली हे जे पोरं तुम्हाला या ठिकाणी दिसले बसलेले, तर याच्या खाली जर आपण पाहिलं तर पूर्णपणे खाईच खाई, एक लक्षात ठेवा. याच्या खाली तुम्ही बघू शकता तुम्ही पूर्ण खाईच खाई आहे आणि इथून सुद्धा भरपूर असे पहाड वगैरे इथून दिसते, त्याचबरोबर ढग वगैरे सुद्धा आपल्याला या इथून नजारा दिसते, बघू शकता. समोर तुम्हाला ढग वगैरे दिसत असेल, एक नंबर नजारा या ठिकाणचा आहे, बघू शकता तुम्ही. आणि समोर जर पाहिलं तर पूर्ण खाई यामध्ये आहे, बघू शकता तुम्ही, एक नंबर वातावरण.
दिसून आला हा 8वा पॉईंट आहे. हा गाविलगड किल्ला सुद्धा याला म्हटलं जाते आणि ह्या गाविलगड किल्ल्याचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. तर तुम्हाला दिसत असेल, तुम्ही जर समजा या ठिकाणी गाविलगड किल्ला पाहायला आले तर तुम्हाला फक्त हे बाहेरचाच कोणी गेट दाखवून देते, पण ह्या किल्ल्याचा जो हा खूप मोठा इतिहास हा किल्ल्यामध्ये आहे. आणि हा किल्ला फक्त एवढाच नाही, यामध्ये जवळपास 6-7 दरवाजे ओलांडून आपल्याला समोर जावं लागते. आणि आपल्याला जर पूर्ण या ठिकाणी किल्ले जर हा पाहायचा असेल तर याच्या अंदर जवळपास तुम्हाला 5-6 दरवाजे तुम्हाला याच्या अंदर दिसणार आणि समोर आपल्याला इथून जावं लागते. आणि याच्या समोर जर आपण गेलो तर जवळपास 4 किलोमीटर आपण पैदल गेलो ना, तेव्हाच आपल्याला हा पूर्ण किल्ला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर ह्या किल्ल्याचा सुद्धा भरपूर मोठा इतिहास आहे आणि हा किल्ला बघू शकता तुम्ही 1413 पासून हा किल्ला या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकता. आणि 1 नंबर काय बांधकाम आहे या किल्ल्याची. आणि 1च नंबर या ठिकाणी अजूनही किल्ला हा जिवंत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि 1च नंबर हा किल्ला आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि ह्या किल्ल्याचा जो इतिहास आहे हा मी सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला इथून समोर जावं लागतं. इथून जर आपण समोर गेलो इथून 4-5 किलोमीटर समोर जावं लागतं, बघू शकता. पहिला दरवाजा बांधला गेला, आता इथून हा दुसरा दरवाजा लागणार आहे किल्ल्याचा, गाविलगड किल्ल्याचा. तर बघू शकता हा गाविलगड किल्ला आहे. तर आता हा दुसरा दरवाजा या ठिकाणी लागलाय. तर जवळपास 7-8 दरवाजे आपल्याला ओलांडून जावं लागते ह्या किल्ल्यामध्ये, बघू शकता. आता ह्या किल्ला हा दुसरा दरवाजा, आता हा दुसरा जेव्हा दरवाजा येणार आहे त्याच्यानंतर अजून समोर जावं लागते 1 किलोमीटर, तेव्हा तिसरा दरवाजा येते, बघू शकता तुम्ही. तर आता सध्या आपण दुसऱ्या गेटापाशीच आहे, म्हणजे दुसऱ्या दरवाजापाशीच आहे. आता दुसऱ्या दरवाजापासून आपण या ठिकाणी ओलांडलो आणि तिसऱ्या दरवाजाच्या इकडे आपण चाललो. इथून जवळपास आपल्याला 1 किलोमीटर पैदल चालावं लागते. आता बघू शकता आपण पैदल चाललो या ठिकाणी. तर तुम्हाला दिसत असेल पैदल आपण चाललो आणि पैदल बघू शकता तुम्ही. आता या ठिकाणी बघू शकता तिसरा या ठिकाणी किल्ला या ठिकाणी लागणार आहे, बघू शकता. हा दुसराच किल्ला आहे, आता तिसरा किल्ला या ठिकाणी लागणार आहे. तर इथून पैदल आपल्याला थोडं जावं लागणार आहे. तर पूर्ण मी तुम्हाला दाखवतो, आपल्याला व्हिडिओ कंटिन्यू या ठिकाणी पाहायचा आहे. तर हा समजा बाहेरचं हे गेट आहे, हे म्हणजे दुसऱ्या दरवाजातला हे गेट आहे, बघू शकता. हा दुसरा दरवाजा आहे सध्याच्या कंडिशनला. आता तिसरा दरवाजा तुम्हाला समोर दाखवतो. तर इथून जवळपास पैदल आपल्याला चालावं लागते 1-1.5 किलोमीटर, तेव्हा कुठं तिसरा दरवाजा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आपण तुम्हाला दाखवणार आहे, पूर्ण बघू शकता काय बनावट आहे ह्या किल्ल्याची, बघू शकता तुम्ही. तर आता गाविलगड किल्ल्याचा आपल्याला तिसरा दरवाजाच्या इकडे आपण चाललो, बघू शकता. इथून पैदल जावं लागते 1-1.5 किलोमीटर, हा तुम्हाला दिसत असेल, बघू शकता. हा तिसरा दरवाजा आहे गाविलगड किल्ल्याचा, बघू शकता. ह्या दुरून दिसून राहिला. हा 1-1.5 किलोमीटर आपल्याला इथून पैदल जावं लागते, खाली जावं लागते, त्यानंतर वरतं चढावं लागते, बघू शकता. आता त्या किल्ल्यापाशी आपण चाललो. आता जो तुम्हाला झूम करून दाखवला हा तिसरा या ठिकाणी किल्ल्याचा तिसरं गेट आहे. तर बघू शकता तुम्ही. आता ह्या तिसऱ्या गेटापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलो आहे. आता ह्या तिसऱ्या गेटापाशी आपण आलेलो आहे, तुम्ही बघू शकता. तिसऱ्या गेटापासून आपल्याला अजून पुढे जायचं आहे. या गेटाच्या समोर गेल्यानंतर आणखीन सुद्धा आपल्याला 4थं गेट या ठिकाणी लागणार आहे. तर मी तुम्हाला दाखवून देतो, बघू शकता. आपण समोर चाललो आणि ह्या किल्ल्यापाशी तुम्हाला बघू शकता सिंह या ठिकाणी कोरलेला आहे. त्यानंतर आणखीन तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे कोरलेलं आहे, सिंहाचं सुद्धा आहे. तर 1 नंबर स्ट्रक्चर आहे. इथून जे संपूर्ण त्या ठिकाणी देखरेख केले जात आहे ह्या किल्ल्यापासून. आणि याच्या समोर सुद्धा अजून भरपूर जावं लागते 3-4 किलोमीटर. अजून सगळ्यात वरतं जे आहे राणीचं महल आहे, त्याला जे बाबरी मस्जिद सुद्धा म्हटलं जाते. तर ते सुद्धा आपण पुढे तुम्हाला दाखवणार आहे. आणि 1 नंबर स्ट्रक्चर आहे त्यांचं, तुम्ही बघू शकता. आणि यावर जे भरपूर असा राज या ठिकाणी केलेला आहे ह्या किल्ल्यावर. ह्या किल्ल्यांचा जर आपण विचार केला तर 1488 महाशाही या ठिकाणी होती. त्यानंतर राजघराण्यापासून तर राजाचं विभाजन झाल्यापासून अनेक सत्ता पालट या किल्ल्याने पाहिले आहे. हा किल्ला 1774 मध्ये निजामशाही राजघराण्याचा होता आणि 1600 मध्ये मुघलांच्या ताब्यात आला होता. त्यानंतर 1744 मध्ये मराठ्यांनी यावर कब्जा केला होता. त्यानंतर 1803 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं याला ताब्यात घेतलं होतं ह्या किल्ल्याला, बघू शकता. तर हा जो गेट या ठिकाणी लागलेला आहे हे तिसरं गेट आहे. आणि बघू शकता आपण ते तिकडे तुम्हाला सगळ्यात वरतं जे दिसून आलं तर ते दुसरं गेट आहे, बघू शकता. तिथून आपण पैदल आलो आहे, जवळपास 1-1.5 किलोमीटर इकडे पैदल यावं लागते. तर बघू शकता. आता अजून इथं वरतं समोर चालावं लागते, त्यानंतर 4थं गेट तुम्हाला लागणार आहे. हे बघू शकता 4थं गेट या ठिकाणी लागलेलं आहे. तर इथं हे 4थं गेट आहे, 4थं गेट लागलं या ठिकाणी. आणि हे 4थं गेट लागल्यानंतर 4थ्या गेटातून 5व्या गेटामध्ये जावं लागते, बघू शकता तुम्ही. इथं सुद्धा वाघा वगैरे कोरलेले आहे, तुम्हाला दिसत असेल, बघू शकता काय स्ट्रक्चर आहे त्यांचं. तर
या किल्ल्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर इतिहास या किल्ल्यात आहे, मोठा इतिहास या किल्ल्यात आहे. 1488 महाशाही यामध्ये होती आणि महाशाही घराण्यापासून राजशाही घराण्यापासून तर बहमनी राजाचं विभाजन झाल्यापासून अनेक सत्तापालट या किल्ल्याने पाहिले. हा किल्ला 1574 मध्ये निजामशाही घराण्याचा होता आणि 1600 मध्ये मुघलांच्या ताब्यात होता. त्यानंतर 1744 मध्ये मराठ्यांनी या ठिकाणी ताबा केला होता. त्यानंतर 1803 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने याला ताब्यात घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथून सर्व दिसते. मी तुम्हाला अंदरून पूर्ण हा किल्ला दाखवून राहिलो. तर गाविलगड किल्ला हा खूप मोठा किल्ला आहे. हा जवळपास 4-5 किलोमीटर पैदल चालावं लागते. तर मी तुम्हाला पूर्ण दाखवून देऊन आलो हा किल्ला, जेणेकरून काही जणांना पाहिला नसेल. या भरपूर जण गेले ह्या किल्ल्यावर, पण बऱ्याच जणांनी हा किल्ला पाहिलेला नाही आहे. आणि आणखीन सुद्धा वरती तुम्हाला बरंच काही त्यांचा स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. एक नंबर हा किल्ला आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर पूर्ण इथून पहाडावरून पूर्ण सगळ्यात पहाडाच्या सर्वात वरता हा किल्ला आहे. आणि बाजूनं जर आपण पाहिलं तर बाजूनं जे पूर्ण तलाव आहे, हा बघू शकता. हा 4था-5वा दरवाजा आहे आणि या 4थ्या-5व्या दरवाजापासून आपण ओलांडलो आहे आणि अजून आपण इकडे समोर चाललेलो आहे. तुम्ही पाहू शकता. आणि बाजूने जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्यांनी तलाव त्या ठिकाणी साचून ठेवलेले आहे. ह्या बाजून जर पाहिलं आपण तर बाजूनं सर्व तलाव तुम्हाला दिसणार आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे हे किल्ल्याची बनाव. तर बघू शकता आता आपण आणखीन पुढे या ठिकाणी आलो आहे, म्हणजे 2-3 किलोमीटर समोर आलो आहे. अशा प्रकारे तलाव या ठिकाणी साचलेले आहे आणि बघू शकता अशा ठिकाणी तुम्ही बघू शकता अजून अशा प्रकारे या ठिकाणी बनावटी आहे. त्यानंतर बघू शकता हा सुद्धा एक किल्ला वरता आहे, तुम्हाला दिसत असेल. तर ह्या किल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. एक नंबर म्हणजे पाहण्यासारखा हा किल्ला आहे. तर पाहू शकता मोठा इतिहास या किल्ल्यांचा रचलेला आहे आणि बऱ्याच काळापासून ह्या किल्ल्यांची जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर मोठा इतिहास यामध्ये आहे. तर बऱ्याच काही यामध्ये राजवटी या ठिकाणी आलेल्या आहेत. 1488 महाशाही, त्यानंतर महाशाही, त्याचबरोबर राजशाही घराण्यापासून ते बहमनी राजाचं विभाजन झाल्यापासून अनेक सत्तापालट या किल्ल्याने पाहिले आहे. हा किल्ला 1574 मध्ये निजामशाही राजघराण्यात होता आणि 1600 मध्ये मुघलांच्या ताब्यात होता. त्यानंतर 1744 मध्ये मराठ्यांच्या हाती, त्यानंतर 1803 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने याला ताब्यात घेतलेला आहे. तर बघू शकता असा नजारा समोरचा आहे. आपण जे पहिले जे गट होतो गाविलगड किल्ल्याचा त्याच्या आपण जवळपास 3-4 किलोमीटर 4 किलोमीटर आपण वरता या ठिकाणी आलो आहे. अशा प्रकारे वरचा नजारा आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि वरतं जर तुम्ही येत असाल तर सोबत बॉटल पाण्याची राहू द्या, कारण की वरतं एवढा पूर्ण म्हणजे तहान एवढी बेकार लागते की असं वाटते की मरोशी वाटते. म्हणजे वरतं जर तुम्हाला यायचं असेल, हे सगळ्यात वरचा आहे जवळपास. आपण हे जर तुम्हाला नजारा मी तुम्हाला दाखवून राहिलो तर आपण जे गाविलगडचा जो पहिला किल्ला होता, तर पहिल्या किल्ल्यापासून आपण जवळपास 4-5 किलोमीटरच्या 4 किलोमीटर प्लसच्या अंतरावर आपण आलेलो आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आणखीन अशा प्रकारे या ठिकाणी किल्ला या ठिकाणी बांधलेला दिसणार आहे आणि एक नंबर स्ट्रक्चर याचा आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाहण्याजोगता हा किल्ला आहे, बघू शकता. आणि याच्यासमोर जर आपण पाहिलं तर याच्यासमोर मोठं जे तलाव आहे आणि असं प्रत्येक जे किल्ल्याच्या समोर तलाव आहे. आणि जेव्हा स्टार्टिंगचा जेव्हा पहिला दरवाजा होता तेव्हा सुद्धा तिथं सुद्धा मोठं तलाव त्या ठिकाणी होतं. तर मोठं स्ट्रक्चर या ठिकाणी जेवढे पण या ठिकाणी राजे होऊन गेले तर त्यांचं होतं, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे किल्ला आहे, बघू शकता तुम्ही. तर पूर्ण किल्ला तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा किल्ला गेल्यानंतर आपण आता आलो सगळ्यात वरता आलो. आता हा जो तुम्ही पाहून राहिले याला जे राणी का महल सुद्धा याच्या अगोदर म्हटलं जात आहे जुन्या काळामध्ये. तर राणीचा महल सुद्धा याला म्हटलं जाते, तुम्ही बघू शकता. आणि मोठं हे महल आहे आणि मोठं महल तुम्हाला दिसत असेल. आणि मस्जिद सुद्धा याला म्हटलं जाते, मिनार सुद्धा आहे यामध्ये, तुम्ही बघू शकता. तर हे जे राणी का महल याला म्हटलं जात आहे. तर तुम्ही बघू शकता मोठं महल होतं, या ठिकाणी बैठका वगैरे या ठिकाणी बसत जातात राजांच्या. तर तुम्ही बघू शकता. तर मोठा इतिहास जे ह्या किल्ल्यानं
पाहिलेला आहे। तर मोठा इतिहास हा किल्ला या ठिकाणी रचलेला आहे। तर तुम्ही बघू शकता हे जे तुम्हाला दिसत असेल तर हे संपूर्ण राणी का महल आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण या ठिकाणी पैदल चाललो, खूप लांब अजून जावं लागते, जवळपास अजूनही 1.5 किलोमीटर 1.5-2 किलोमीटर अजून समोर या ठिकाणी जावं लागते। तर तेव्हा कुठं आपल्याला समोर या ठिकाणी राणी का महल दिसणार आहे, हे बघू शकता तुम्हाला दिसत असेल। हा सर्वात वरतं जे तुम्हाला दिसून आलं ते राणीचा महल होते, त्याला राणीचा महल म्हटलं जाते आणि एका काळी त्याला जामा मस्जिद सुद्धा म्हटलं जात आहे। तर हे वरतं तुम्हाला महल आहे, हे सगळ्यात वरतं हे महल आहे त्यांचा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आणि बरेच ह्या महिलांनी सुद्धा भरपूर हे जे महल आहे राणी का महल तर राणी का महल तर यानं सुद्धा भरपूर राजवंश यामध्ये पाहिलेला आहे। तुम्ही बघू शकता आपण तिकडेच चाललो आता सध्या, लवकरच या ठिकाणी जात आहे। तर खूप असं पैदल या ठिकाणी जावं लागते, बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर खूप लांब या ठिकाणी आहे, अजून वरतं या ठिकाणी जावं लागते। तर तुम्हाला पूर्ण ते राणी का महल दाखवतो। तर समोर पूर्ण जंगल आहे, घनदाट जंगल आहे आणि पूर्ण जंगलातून आपल्याला समोर जावं लागते, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू पाहायचा आहे। तर आपण सगळ्यात वरतं या ठिकाणी आलेलो आहे, ज्याला राणी का महल सुद्धा म्हटलं जाते। तुम्ही बघू शकता काय स्ट्रक्चर आहे, बघू शकता तुम्ही, आणि एक नंबर आहे राणी का महल आणि खूप म्हणजे जुना आहे हे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी मोठ्या बैठका सुद्धा या पटांगणावर होत आहे, तुम्ही बघू शकता। मोठं हे राणी का महल याला म्हटलं जाते। तर आताच्या कंडिशनला वरतं जर आपण पाहिलं तर यामध्ये चमगादड सुद्धा तुम्हाला पाहायला भेटते, भरपूर चमगादड या ठिकाणी वरतं लटकले राहते। तर हे जे संपूर्ण राणी का महल आहे तर यानं सुद्धा भरपूर राणी का महलनं सुद्धा भरपूर राजवंश यामध्ये पाहिलेले आहे। तर पहा यामध्ये 1488 मध्ये महाशाही घराणा, त्याचबरोबर राजेशाही घराण्यापासून ते बहमनी त्या राजाचं विभाजन झाल्यापासून अनेक सत्तापालट या किल्ल्याने पाहिले। हा किल्ला 1574 मध्ये निजामशाही राजे घराण्याचा होता आणि त्यानंतर 1600 मध्ये मुघलांनी यावर ताबा केला। त्यानंतर 1744 मध्ये मराठे आणि 1803 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी ताब्यात घेतला होता। तुम्ही बघू शकता हा संपूर्ण राणी का महल आहे। तर अशा प्रकारे हा संपूर्ण गाविलगड किल्ला आहे आणि आपण जो या ठिकाणी आलो आहे, हे जे तुम्हाला दिसत असेल तर हे राणी का महल याला म्हटलं जाते। हे जे तुम्हाला मोठं महल दिसणार तिथं एक मिनार सुद्धा आहे, तर याला राणी का महल याच्या अगोदर म्हणत जातात, बाबरी मस्जिद सुद्धा याला म्हटलं जाते। तर हे सगळ्यात वरतं आहे गाविलगड किल्ल्यात। जे पहिलं जे गेट होतं तर पहिल्या गेटपासून जवळपास 4 किलोमीटर प्लस आपल्याला समोर जावं लागते, एवढा वरता हा राणी का महल आहे। अशा प्रकारे जे वरतं या ठिकाणी आहे, अशा प्रकारे हे राणी का महल तुम्हाला पाहायला दिसत असेल, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे हे संपूर्ण महल आहे आणि एक नंबर आहे, पाहण्यासारखं आहे। तुम्ही जेव्हा सुद्धा या ठिकाणी व्हिजिट करताल तर पूर्ण तुम्ही ते किल्ले पाहून घ्या, कारण की पूर्ण जेव्हा पाहसाल तेव्हाच आपल्याला ते समजणार आहे। नाहीतर कसं फक्त गाविलगड किल्ला तर पहिलंच गेट त्या ठिकाणी दाखवते किंवा दुसरं गेट दाखवते, पण इकडे जे पाहण्यालायक या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय स्ट्रक्चर आहे, काय महल आहे। तर मोठं महल या ठिकाणी म्हणता येणार आपल्याला। वरतं पायऱ्या सुद्धा पायऱ्या पण ते तुटलेल्या वरून पायऱ्या, तर तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे हे गाविलगड किल्ल्याच्या सर्वात वरतं म्हणजे 4 किलोमीटर वरतं हे आहे, एवढं वरतं हे राणी का महल होतं, तुम्ही बघू शकता। तुम्ही पाहिलं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर अशा प्रकारे हे संपूर्ण महल आहे।